नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आजचा स्पेशल व्हिडिओ होणार आहे कारण की यामध्ये विनर कोण ठरणार आहे त्याला 500 रुपये मिळणार आहेत। कॉम्पिटिशन अशी आहे की आपण आता रंकाळ्यावर आलोय आणि बॅकच्या बाजूला बघू शकता इथं 20 ते 25 गाड्या आहेत। तर या गाड्यांवर आपल्याला खायचं आहे। सुरुवात एका गाड्यापासून करायची आहे। तुम्ही पदार्थ ठरवू शकताय, फक्त जास्तीत जास्त गाड्यावर खायचं आहे। जर तुम्ही एका स्टॉलवर गेला तर परत त्या स्टॉलवर जाऊ शकता, पण तो पदार्थ तुम्हाला खायचा नाही आहे आणि तुम्हाला मिळणार आहेत 500 रुपये। पैसा ही पैसा होगा। तुम्ही ही कॉम्पिटिशन खेळताय, कोण जिंकेल असं वाटतं तुला? किती खाशील? मी तरी एक 6-7 पदार्थ खाऊ शकते। बर, तू का? मी पण 6-7 खाऊ शकते। चला तर मग बघूया आता कोण जिंकणार आहे हे 500 रुपये। चला सुरुवात करूया। ते कोण जिंकेल? मला तर वाटते वहिनी जिंकतील। दोघी पण चांगला प्रयत्न करतील, जे जास्त खाईल त्याची। दीदी, कुठल्या गाड्यापासून सुरुवात करतेस तू? काय खाणार आहेस? चाटच्या गाड्यापासून। चाट गाड्यापासून। चला मग सुरुवात करूया। चल, जर पाणीपुरीच्या स्टॉलवर पहिल्यांदा आलोय आपण। हा, मसाला पुरी दे। मसाला पुरी तिने घेतली आहे। पहिल्याच पदार्थामध्ये स्पीड कमी आलेला आहे। बघूया आता किती पदार्थ खाते आणि संपले। 30 रुपये। हे दादा, सुरुवात कुठनं करणार? अप्पे खाणार मी। अप्पे, चल। दुपारी जेवलेले नाही मी, होय, स्पर्धेसाठी। अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है। आता कोणता पदार्थ खाते बघूया। आता खाणार आहे अप्पे। 6 आहेत का? 6 अप्पे आहेत। हो, पॅनवर आक्रमण केलेलं आहे आणि आता फक्त 3 अप्पे राहिलेले आहेत। आणि खायचं काय प्लॅन आहे? काय प्लॅन आहे पुढचा? अप्पे खाऊन गोल गप्पे। अप्पे हा संपलेला आहे। एक दाबेली। कोण जास्त खाईल असं वाटतं या दोघींमधलं? दोघींमध्ये स्पर्धा लागल्या, सगळ्या गाड्यावर एक एक पदार्थ खायचे। कोण ह्याच खातील? कोण? संचिता ताई खातील। 15 रुपयाला दाबेली आहे। दाबेली कशी आहे? दाबेली छान आहे। आवडली काय? मस्त। बंद करो हाथ जोड़ के। मैं दाबेली आता संपलेली आहे। आता काय खाते? तिसरा पदार्थ। तर 2 पदार्थ झालेत, 45 रुपये खर्च झालेत माझे। चला पुढं। संचिताने मसाला पुरी खाल्लेली, मी आता पाणीपुरी खाणार आहे। ती खाते आता बघायचंच आहे। पाणी सगळे ह्यात काढणार आहे मी, माझी फक्त पुरी खाणार आहे, मग नंतर पाणी पिणार आहे। असं करणार आहेस काय? बेस्ट बेस्ट। हा स्पर्धेचा विषय असा आहे की पदार्थ असे निवडायचे आहेत की ज्याच्यामुळे जास्त पोट पण भरणार नाही आणि जास्तीत जास्त पदार्थ खाऊ। बघूया आता स्प्रिंग पोटॅटो कडे आलेले आहे। चहा बघा, हे असं फिरत चहा देतात सगळीकडं आणि यांचा चहा। आणि काय काय असते आपल्याकडं? चहा बिस्किट। चहा बिस्किट। किती रुपयाला चहा? 10 रुपये। 10 रुपयाला चहा द्या। 10 रुपयाला ना? 10 रुपये चहा। चहा घेतला। आता 4था पदार्थ आहे, चहा घेतलाय मी 10 रुपयाचा। ठोकून पे। मी सिंगल ब्रेड बटर स्लाइस घेतलंय। ओके, किती रुपयाला आहे? 20 रुपये। 20 रुपयाला। तिसरा पदार्थ आहे माझा। मी आयुष्यात कधीच हरलेले नाहीये, ती काय जिंकणार, मी जिंकणार ह्या स्पर्धेमध्ये। बघाच तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ।
तिसरा पदार्थ संपलेला आहे. ब्रेडचा स्लाइस एकदम फास्ट मध्ये संपवला. तिकडे संचितानं 5वा पदार्थ ऑर्डर सुद्धा केला होता. आता मी हा पेपर डोसा घेतलाय. हा त्यांनी मला छोटा साईज करून दिलाय खास त्यांनी माझ्यासाठी. आणि मी आता भरपूर पदार्थ खाल्लेत. मला वाटत नाही तेजू इतके पदार्थ खाईल, त्यामुळे मी जिंकणार आहे आता. आता संचितानं किती पदार्थ खाल्ले? 5. आणि काय करतेस तू आता? आणि खाणार आहेस काय? नाही आता बास झालं, पोट भरलं. बास. आता संचिता थांबलेले 5 पदार्थ तिनं खाल्लेत आणि हिचे आता माझे 3 झालेत. आता 4था पदार्थ चालू आहे. मी आता स्प्रिंग पोटॅटो खाणार आहे चाट मसाल्याचं. हा, तिने सॉल्टेड घेतलेलं, मी चाट मसाला मधलं घेते. बंडा स्प्रिंग पोटॅटो आहे. 5-6 खाऊ शकेल. कोण जिंकेल? ती जिंकेल का ही जिंकेल? ही जिंकेल. ती जिंकेल. आता संपलेला आहे. पोट भरलं काय? किती चपात्या खातीस रोज? 2 चपात्या. तुमसे ना हो पाएगा. वाटलं नव्हतं एवढे पदार्थ ती खाईल, पण तिनं स्प्रिंग पोटॅटो एकदम फास्ट संपवला आणि ती निघाली पुढच्या पदार्थाकडे. रबडीचा ऑप्शन निवडलेला आहे तिनं. संपलेला आहे 5वा पदार्थ. कुठला पदार्थ खाणार आहेस? एक व्हेज मसाला रोल द्या. आता 6वा पदार्थ आहे व्हेज मसाला रोल. ते रुपये कुणाच्या खिशात जातील असं वाटत होतं, पण आता ही या 500 रुपयाची अगदी अशी जवळ गेलेली आहे. 40 रुपयाला रोल आहे. व्हेज रोल चालू कर. जाम झाले. लोड झाले. शेवटचं. तर मित्रांनो 6 पदार्थ हिनं खाल्लेले आहेत आणि आता टोटल आपण सोडून देऊया, पण पदार्थ जास्त खाल्ले त्यामुळे ही विनर ठरलेली आहे आणि तू हरलेली आहेस. हे घे. थँक्यू. तर तुम्हाला हे चॅलेंज कसं वाटलंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि अशाच प्रकारचे चॅलेंजसाठी अशाच प्रकारचे चॅलेंज बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला फॉलो करा. आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या चॅलेंजमध्ये तुम्ही येऊ शकताय. नक्की फॉलो करा आणि कमेंट करा.